मी एवढंच म्हणेन की आमच्या आयुष्याचे व्यावसायिक क्षेत्रातले दरवाजे हे जे उघडले ते नेहमी अशी कुठली तरी शक्ती आमच्या पाठीशी होती असं आम्हाला वाटायचं. कारण इथे प्रणीत, प्रवीण, उमेश, नंदेश सगळेजण स्ट्रगल करत होते आणि स्ट्रगल करत असताना असं कुणीच नव्हतं कॉन्फिडेंटली सांगणारं की भिवू नकोस, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. तर कुणी पाठीशी नव्हतं. प्रत्येकजण आपापला रस्ता शोधत होतं, काम करत होतं. त्याच्यामध्ये खूप प्रामाणिकपणा होता आणि या प्रामाणिकपणाच्याच जोरावर सगळेच ही सगळी मंडळी उत्तम काम करत होती. मला असं वाटतं की आम्ही सगळे ज्या निष्ठेने, ज्या प्रामाणिकपणाने काम करत होतो तिथेच कुठेतरी तो स्वामींचा आशीर्वाद होता. आणि या सगळ्यांच्या म्हणजे जसं मला त्यांनी विचारलं ज्या दिवशी की मी एक चित्रपट करतो आहे, स्वामींवर चित्रपट आहे, स्वामींचं गाणं तुझ्यावरती चित्रित करायचं आहे. मी खरं तर खूप दिवसात केलं नव्हतं कॅमेऱ्यासमोर काहीच, पण मी त्याला लगेच सांगितलं की हो मी करीन. कारण यामागची भावना ही होती की सगळेजण ना काही ना काहीतरी करत 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 प्रत्येकाचं एक कुठेतरी ध्येय गाठण्याचा प्रयत्न करतायत. आणि अशा वेळेला या स्टेजवरती अनेक वेगवेगळ्या चित्रपटांची निर्मिती होत असताना खरं तर महानायक असं मी म्हणेन, अनेक चित्रपटांमध्ये नायक असतात, भूमिका करणाऱ्या व्यक्तिरेखा असतात मोठमोठे, पण नायकांचा नायक अशा महानायकावरती चित्रपट होणार आहे ज्यांनी आम्हाला कुठेतरी नकळत प्रत्येक चांगल्या गोष्टीला आशीर्वाद दिलेले आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की छान योग जुळून आलेला आहे की स्वामी प्रकट होतात असं आपण नेहमी म्हणतो, त्यात प्र आहे, प्रणीतमध्ये प्र आहे, त्यात प्रवीणमध्ये प्र आहे आणि त्यामुळे प्रेक्षकसुद्धा प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मला खात्री आहे की जी जी गोष्ट उत्तम असते त्याला नेहमी आशीर्वाद देतात. उत्तम चित्रपट बघा. मी एवढंच सांगेन, चित्रपटाचं पूर्ण कथानक मलाही माहिती नाही कारण मी विचारलंच नाही. स्वामींवरती चित्रपट होतोय, स्वामी ही 2 अक्षरच इतकी होती माझ्यासाठी, मला खूप मोठी वाटतात ती, आणि त्यामध्ये सगळं सामावलेलं आहे. त्यामुळे चित्रपट कसा सुरू होणार आहे, कसा मध्यंतर होणार आहे, कसा शेवट होणार आहे या क्षणापर्यंत मलाही माहिती नाही. मी सर्वसामान्य प्रेक्षक आहे. फक्त तुम्हाला एवढं सांगतो की यामध्ये प्रमधला पुन्हा प्रामाणिकपणा आहे. तेव्हा खूप मनापासून आशीर्वाद द्या आणि तेच मी या स्वामींकडे मागतो. आणि साक्षात स्वामी पण इथे बसलेले आहेत. मोहन जोशीजी, मी आल्याबरोबर आधी तुमच्याकडे बघितलं, मग तिकडे बघितलं. पण उत्तम प्रामाणिकपणाने केलेला हा प्रयत्न, त्याला आशीर्वाद द्या. मला खात्री आहे की खरंच रेकॉर्ड आजपर्यंत जेवढे झाले असतील ते रेकॉर्ड बंद करून ठेवावे लागतील, इतका उत्तम प्रतिसाद महाराष्ट्रातून मिळेल. आणि त्यातली भावना इतकी उत्तम आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यातली भावना इतकी उत्तम आहे जी निर्मात्यांची मला पहिल्याच क्षणी आवडली होती की ह्या चित्रपटातनं येणारी जी रक्कम आहे त्याचा उपयोगसुद्धा सोशल कॉजसाठी करणार आहेत. माझ्या मते ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. म्हणजे फक्त चित्रपट नाही तर त्यामुळे प्रत्येकाने किमान 100 जणांना सांगा आणि हा चित्रपट पहा, एवढंच सांगतो. धन्यवाद. मी कैलास जिवाणींना इथे येण्याची विनंती करते आणि त्यांनी आदेश बांदेकरांचा सत्कार करावा. मी गणेश निभे सरांना इथे रंगमंचावर येण्याची विनंती करते. त्यांनी नंदेश उमप यांचा सत्कार करावा. अरविंद जैन सरांनी इथे व्यासपीठावर यावं. आणि त्यांनी उमेश जाधवांचा सत्कार करावा. चित्रपटामध्ये आपण पडद्यावर बघतो ते कलाकार, त्यांच्यामुळे गोष्ट पुढे जाते, चित्रपट भावतो आणि तो रसिकांपर्यंत पोचतो. आज या चित्रपटातले कलाकार इथे उपस्थित आहेत. मी त्यांना इथे व्यासपीठावर बोलवते. सुशांत शेलार, श्वेता शिंदे, विभावरी देशपांडे, रवींद्र महाजनी, शर्वरी जमेनीस या सर्वांनी कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न करता, मला असं वाटतं फक्त प्रवीण आणि प्रणीतच्या प्रेमाखातर त्या व्यक्तिरेखेची लांबी रुंदी बघितली नाही, काहीही बघितलं नाही, पैशाची अपेक्षा नाही, अशा पद्धतीनं येऊन यांनी काम केलेलं आहे.
त्याचबरोबर गिरिजा जोशी, गश्मीर महाजनी सतीश आळेकर सरांनी कृपया रंगमंचावरती यावं. विभावरी देशपांडे. आणि अत्यंत महत्त्वाचे स्वामी द ओनली वन मोहन जोशी. वन अँड ओनली. सर्व कलाकारांच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूपाने मोहन जोशींचा सत्कार करतील कैलाश जीवाणी. मी राजू शेट्टींना इथे येण्याची विनंती करते. त्यांनी इथे व्यासपीठावर सन्माननीय यावं. खासदार राजू शेट्टी यांनी कृपया त्यांनी मोहन जोशींचा सत्कार करावा. आता पण इथे आपल्याला सगळ्यांना स्वामी ज्या रूपात दिसत आहेत, म्हणजे मोहन जोशी स्वामींच्या रूपात दिसत आहेत. दीपक करंजीकर सरांनी कृपया रंगमंचावरती यावं. माफ करा. या चित्रपटाच्या लिखाणामध्ये ज्यांनी आम्हाला कंटिन्युअसली खूप मदत केली, मी दीपक सरांना एक विनंती करतो की एका मिनिटामध्ये आपण आपलं विज्ञान आणि अध्यात्म हा एक विषय आपल्या लोकांसमोर मांडावा. नमस्कार. आईन्स्टाईनचं एक सूत्र आहे, E=mc². थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी नावाची त्याने एक अत्यंत अद्भुत गोष्ट शोधली. त्यातला जो तो लिहून असं गेला त्यानंतर की हे सूत्र तोपर्यंत खरं आहे तोपर्यंत प्रकाशाचा वेग 1,86,000 माइल्स पर सेकंद इतकाच जास्तीत जास्त राहील किंवा त्यापेक्षा जास्त वेगाने कुठलाही पदार्थ अंतराळात जाणार नाही. हे नम्रपणे लिहून गेला. आणि त्याने अजून एक असं वाक्य असं लिहिलं आहे, त्याच्या बहिणीला पत्र लिहिलं आहे त्याच्यात, की मास आणि व्हेलॉसिटी सोडून सुद्धा एक ई आहे जो हे सूत्र डिफाईन करत नाही. आणि मला वाटतं अध्यात्म आणि विज्ञान इथे कन्व्हर्ज होतं. कारण तो ई म्हणजे आपला आत्मा असतो, आपलं शरीर इन्स्टिंक्ट असतं जे विज्ञानावर चालतं, आणि आत्म्याचं जे असतं ते इंट्युशन असतं जे फक्त अध्यात्मावर चालतं. कारण विज्ञानाला जाळायचं का उजळायचं याचं ठरवता येत नाही, ती निरपेक्ष असतं, त्याला ती नीती नसते. उजळायचं हा फक्त आत्मज्ञान ठरवू शकतं आणि आत्मज्ञानाकरता अध्यात्माची गरज असते. हे कन्व्हर्ज होतं. म्हणून हा चित्रपट त्या अर्थाने पण बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे दीपक करंजीकरांच्या बाबतीत. PMO म्हणजे प्राईम मिनिस्टर ऑफिसकडून त्यांचे कल्चरल मिनिस्ट्रीमध्ये ॲडवायझर म्हणून नुकतीच नियुक्ती झालेली आहे. आणि त्याचबरोबर संगीत नाट्य अकादमीचे ते गव्हर्निंग कौन्सिलर आहेत. ही खूपच मला वाटतं मराठी माणसासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्यासाठी मी वाणी सरांना विनंती करते की दीपकजींचा सत्कार करावा. त्याचबरोबर मी प्रवीण तरडेला पुन्हा रंगमंचावर येण्याची विनंती करतो. त्याचप्रमाणे या चित्रपटातील कलाकार आणि प्रवीणची अर्धांगिनी स्नेहल तरडे यांनी रंगमंचावरती यावं. आणि त्यांचा एक छोटासा मुलगा परार्ध यांनी पण याच्यामध्ये छोटासा रोल केलेला आहे. त्या तिघांनी रंगमंचावरती यावं अशी मी त्यांना विनंती करतो. खासदारांना बोलायचं. मी सन्माननीय खासदार राजू शेट्टी सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. देऊळबंद हा चित्रपट येत्या 31 जुलैला प्रकाशित होतो आहे. आज त्याच्या ध्वनी चित्रपतीचं प्रसारण होतं आहे. शुभेच्छा देण्यासाठी म्हणून खास करून मी इथं आलेलो आहे. आणि खास करून महाराष्ट्रातला खेड्यापाड्यामध्ये पसरलेला शेतकरी वर्ग हा स्वामी समर्थांचा मोठ्या प्रमाणामध्ये भक्त आहे. आणि मला अभिमान वाटतो की आमचा शेतकरी काय करू शकतो याचं उदाहरण म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शक लेखक यांनी एक चांगला उत्कृष्ट चित्रपट दिलेला आहे. आणि शेतकरी कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी पडत नाही. एक शेतकरी नेता म्हणून मला त्याचा अभिमान वाटतो. खास करून अतिशय चांगल्या पद्धतीनं काम चाललं. मला काही फारशी मदत करता आली नाही, पण शूटिंगच्या वेळी काही ठिकाणी अडथळे निर्माण झाले. मग तुळजापूर असेल, नरसिंहवाडी असेल, या ठिकाणी मी माझ्या पद्धतीने थोडीफार मदत केली. परंतु निष्ठेनं प्रामाणिकपणानं काम करणारा कुठंही थांबत नाही, कुठंही त्याला अडथळा येत नाही. ते काम पूर्ण होतंच. फक्त त्या कामावर निष्ठा असावी लागते. आणि त्या निष्ठेनं या सगळ्या टीमनं काम केलेलं आहे.
आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीनं त्यांनी हा चित्रपट पूर्ण केलेला आहे आणि एकूणच माझा फार कमी संबंध आलेला आहे, परंतु निर्माते वाणीसाहेब माझे मित्र असल्यामुळे बऱ्याच गोष्टी मी ऐकत होतो आणि आज समक्ष बघितलेलं आहे. आणि याच पद्धतीनं महाराष्ट्रातले रसिक या चित्रपटाला डोक्यावर घेतील याची मला खात्री आहे. पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा. आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते मोहन जोशी, एक वेगळी व्यक्तिरेखा तुम्ही साकारलेली आहे. तर काका, तुम्हाला याबद्दल, या चित्रपटातल्या व्यक्तिरेखेबद्दल काय वाटतं? खरं सांगायचं तर हे कलावंतांनी स्वतःचं भाग्यच मानलं पाहिजे की अशा पद्धतीची एक भूमिका तुम्हाला करायला मिळते. यापूर्वी मी गाडगे महाराजांचा रोल केला होता, माझ्या सुनेचा रोल हिने केला होता. आणि काका, मी तुमची सून नाही, बायको होते. बायको सॉरी बायको होती. आणि तरडे आणि प्रणित कुलकर्णी हे काही महिन्यांपूर्वी माझ्याकडे आले होते आणि मला म्हणाले की असं आम्ही एक फिल्म करतोय आणि त्यात तुम्ही स्वामींचं काम करायचं आहे. तर मला काही ती लिंकच लागेल. म्हटलं माझ्यात असं यांनी काय बघितलं की स्वामी महाराजांचा मी रोल करावा असं. तर मला वाटलं की ठीक आहे, असेल काही प्रोजेक्ट त्यांचा. पण नंतर ते इतके वारंवार फेऱ्या मारायला लागले तेव्हा मला कळलं की यांचं काहीतरी प्लॅनिंग चालू आहे. आणि खऱ्या अर्थाने गेल्या 3-4 महिन्यामध्ये त्यांचं इतकं जबरदस्त प्लॅनिंग होतं की हा एक प्रकारे आम्हाला शॉकच होता की त्यांनी जी माणसं जोडली, जी स्क्रिप्ट गोळा केलं, जे स्क्रिप्ट बांधलं, टूर्स अरेंज केले, लोकेशन्स फायनल झाली, तिकीटं फायनल झाली. हे बघत असताना चित्रपटाचं शूटिंग कधी संपलं हे सुद्धा आम्हाला कळलं नाही. इतकं जबरदस्त प्लॅनिंग या सगळ्या टीमनी केलेलं. त्या टीमचं मनापासून अभिनंदन. वाणी साहेबांचा फार मोठा वाटा आहे त्यामध्ये. अर्थात त्यांच्या पाठीशी ते उभे राहिले. पण खऱ्या अर्थाने अजून एका माणसाचे आभार मला फार मनापासून मानावेसे वाटतं. ते म्हणजे आमचा मेकअपमन महेश बराटे. हे जे काय तुम्हाला समोर दिसतंय ही कलाकृती घडवणारा तो एकमेव मेकअपमन आहे ज्याला मी बऱ्यापैकी त्रास दिला असेल, कारण 3-3 तास मेकअप चालायचा आणि एवढा वेळ मेकअप करण्याची मला आयुष्यात कधीही सवय नव्हती. त्यामुळे त्याला बऱ्यापैकी मी छळलेला आहे. पण त्याने पेशन्स कधी सोडले नाहीत. कधीही टचअप करायला तो मागे पुढे घाबरला नाही किंवा त्याने असा विचार केला नाही. आणि खरोखर त्याला मी मनापासून धन्यवाद देतो. त्यांनी जे पेशन्स दाखवले, त्यांनी जी मेहनत घेतली या मेकअपवर, त्याबद्दल हॅट्स ऑफ. त्याचे मनापासून धन्यवाद देतो मी त्याला. आणि हा रोल करायला मिळणं हे खऱ्या अर्थाने भाग्यच आहे. हजारो लाखो करोडो त्यांचे भक्त आहेत. मी ठरवलं होतं की मी कोणाला सांगणार नाही स्वतःहून की स्वामींचा रोल मी करतोय. कदाचित काही लोक हसले असते, पण जेव्हा मी स्वतः स्क्रीनवर बघितलं त्यावेळेला मला वाटलं की नाही, काहीतरी चांगलं घडतंय आणि यापुढेही ते घडावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. अर्थात या सगळ्या गोष्टींना स्वामींचा आशीर्वाद आहेच, तेव्हा यश हे फार काही लांब नाही असं मला वाटतं. धन्यवाद सर. आपण आता कार्यक्रमाच्या महत्त्वाच्या भागाकडे वळूया. मगाशी प्रवीणनी ज्यांचा उल्लेख केला, ज्या छायाचित्रण टीमचे आमचे लीडर, आमचे DOP प्रशांत मिसळे यांना मी रंगमंचावरती येण्याची विनंती करतो. ते आणि त्यांच्या टीममुळे केवळ 50 दिवसामध्ये आम्ही हा संपूर्ण एवढा मोठा सिनेमा आपल्यासमोर साकारू शकणार आहोत. आणि अजून एका व्यक्तीला मी इथे आमंत्रित करतो. मी आणि प्रवीण जसे आमच्या कंपनीचा एक काही जबाबदाऱ्या सांभाळतो, तसाच आमचा अजून एक तिसरा मित्र रमेश परदेशी याला आपण रंगमंचावरती बोलूयात. रमेशनी या चित्रपटामध्ये भूमिकाही केलेली आहे. रेगेमध्येही त्यांनी भूमिका केली होती आणि या चित्रपटात पण त्याला खूप चांगला रोल आहे. आणि मैत्री म्हणाल तर ते दोघंजण जे शेजारी उभे आहेत तिकडे बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. त्याचप्रमाणे वाणी साहेब आणि आमच्यामधला एक दुवा आणि खूप अप्रतिम कलाकार सुनील अभ्यंकर यालाही मी रंगमंचावरती येण्याची विनंती करतो. आणि खूप मोठ्या रोलमध्ये, एका वेगळ्याच गेटअपमध्ये आपण सुनील अभ्यंकरला इथे या सिनेमामध्ये इंट्रोड्यूस करतोय. आणि अजून एक नाव मी मुद्दामून तिकडे सगळ्यांना उभं करतोय, कारण हे सगळेजण आहेत ना, हे या विंगेतून येणारे सगळे एकमेकांचे खूप जवळचे मित्र आहेत. त्यामुळे शेवटी फायनली ते एकत्र सापडतील. अजून एक नाव, इंडियन मॅजिक आयचे डिरेक्टर, या आजच्या संपूर्ण इव्हेंटचे कोऑर्डिनेटर आणि ऋषिकेश देशपांडे यांना मी आधी रंगमंचावरती येण्याची विनंती करतो. मी जुईली वाणीला विनंती करतो की त्यांनी रंगमंचावरती यावं. ऋषिकेशनी पहिल्यांदा या चित्रपटामध्ये कॅमेरा फेस केलेला आहे.
आणि एक अप्रतिम रोल, अप्रतिम अभिनेता प्रवीणनी या मराठी चित्रपटसृष्टीला दिला आहे असं आपल्याला म्हणता येईल. हे तुम्ही चित्रपट बघितल्यानंतर सांगा, पण आमच्या मते तेरी तो चल पडी. आता मुख्य कार्यक्रमाकडे वळूयात. मी अजयजी आणि अतुलजींना दोघांनाही विनंती करते की त्यांनी इथे यावं. नरेंद्र भिडे, सौभाग्यवती जयश्री वाणी आणि कैवल्य वाणी यांनी रंगमंचावरती यावं. उमेश सर, आदेश सर, उमेश सर, आदेश सर, नंदेश सर, इकडे येऊ ना. गणेश निबे सर यांनी रंगमंचावरती यावं. पुण्यातल्या अजून एका कलाकाराला मी निमंत्रित करतो. आपल्या सर्वांचा आवडता अभिनेता आहे, आपण नाटकातून एकांकिकातून त्याचं काम बघितलेलं आहे. देवेंद्र अरुण गायकवाड उर्फ दया. नंदेश उमप यांनी रंगमंचावरती यावं. देऊळबंद या चित्रफितीचं प्रकाशन. सन्माननीय संगीतकार या म्युझिक लॉन्चचं एक वेगळ्या प्रकारे म्युझिक लॉन्च केलं गेलं आहे. जवळपास 1500 स्वामी सेवा केंद्रांवर 7 वाजता जेव्हा स्वामींची आरती केली जाते त्या त्या ठिकाणी ही सीडी वाजवली गेलेली आहे आज. आणि एक वेगळ्याच पद्धतीनं देऊळ बंदचं गीतांच्या ध्वनिफितीचं अनावरण झालेलं आहे.